हो, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जर ओबीसीचं आरक्षण 50% वरती जात असेल तर ते रद्द करा असा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. कशा अर्थानं? ओबीसीचं मोठं नुकसान सगळ्याच निवडणुकांमध्ये या अनुषंगाने वगैरे हाच नियम सगळीकडे लागू झाला तर नाही, आता हा नियम लागूच होणार ना. आता या निर्णयाला घेऊन उद्या कोणी कोर्टात गेले तर अनेक ठिकाणी ओबीसीचं आरक्षण झालेल्या महानगरपालिका आणि नगर परिषदामध्ये अधिक आहे. तिथल्या जागा रिकाम्या कराव्या लागतील. नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी आहे, तिथले मुख्यमंत्री म्हणतात माझा डीएनए ओबीसी आहे, आमचा डीएनए ओबीसी आहे. माझा नाही म्हटलं, आमचा डीएनए ओबीसी आहे पक्षाचा. आता पक्षाचा डीएनए ओबीसी, पंतप्रधान ओबीसी आणि ओबीसीवर अन्याय आहे का? ते का संविधानिक तरतुदीनुसार एससी एसटीला तर त्यांच्या 100% आरक्षण आपण देतो, परंतु ओबीसीला जे आरक्षण आपण देतो 27% आणि हे सगळं मिळाल्यानंतर 50%च्या वर जाणार. आता 50%च्या वर जात आहे म्हणून ओबीसीचंच आरक्षण कमी करा असा जर फतवा हे सरकार काढत असेल तर याचा अर्थ असा आहे की ओबीसी विरोधी सरकार आहे. ओबीसीचं प्रचंड यातून नुकसान होणार आहे. पुढच्या जिल्हा परिषदामध्ये तेच लागू होईल. झालेल्या निवडणुकामध्ये सुद्धा अनेक ओबीसी उमेदवार आता निवडून आलेत, त्यांना सुद्धा पदावर त्यांच्या गदा येणं येईल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारकडून निर्माण केली जाते. आणि म्हणून हे सर्व ओबीसीची मतं घेतात आणि ओबीसीचं नुकसान करतात. यामध्ये त्यांना जर करायचं असेल तर घटना दुरुस्ती करा, काँग्रेस त्याला समर्थन देईल 50%च्या वर जात असेल. पण ओबीसीला जर त्या ठिकाणी ओबीसीच्या लोकसंख्येनुसार जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळत असेल तर आम्ही तयार आहोत, पण हिंमत दाखवणार नाही. यांच्यामध्ये तो दम नाही. फक्त मतं घेण्यासाठी हिंदू हिंदू ओबीसी ओबीसी करणं आणि बहुजन समाजाला, आमच्या ओबीसी समाजाला मूर्ख बनवणं एवढाच धंदा यांचा. यामध्ये ओबीसीला डबल फटका बसणार कारण की पूर्णांकाचा सुद्धा नियम लागतो. जर अपूर्णांक म्हणजे 1.55 जरी असतात तरी तो एक सीटचं तसंच नुकसान होणार आहे. त्यामुळे मोठा फटका डबल बसणार आहे. काय आहेच ना, 50%च्या वर .1 जरी गेला तरी एक सीट कमी होईल. हे सगळंच ठरलेलं आहे. आणि यामध्ये नुकसान झालेल्या ज्या काही निवडणुका आहेत, उद्या जर कोणी कोर्टात गेलं तर अनेक ठिकाणी .5च्या वर निवडणुका आहेत. आता ग्रामपंचायतला फतवा काढला आणि नगर परिषदा घेऊन टाकल्या. निवडणुका घ्यायच्या विधान परिषदच्या म्हणून नगर परिषदा, महानगरपालिका, तिथे सुद्धा अनेक ठिकाणी आरक्षण पुढे गेलेलं आहे. हे फार डेंजर आहे. म्हणजे आमच्या लोकांचा गळा घोटण्याचं कामच सुरू झालंय ओबीसीचा. ज्या ठिकाणी निवडून आलेत उद्या त्यांना जर त्या जसं 2000 मला वाटतं 19 मध्ये की 20 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेमध्ये झालं, हे 5-7 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस सुद्धा त्या अनेक लोकांना राजीनामा पदमुक्त केलं गेलं. म्हणजे निवडणुकीला उभे राहिले, त्यांनी पैसा खर्च केला आणि त्यांना पदातून मुक्त व्हावं लागलं. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी येईल. हे सगळ्या ठिकाणी लागू करावं लागेल. फार वाईट आहे हे. पण हे बेअक्कलपणा आहे हा ग्रामविकास विभागाचा. 50%च्या वर गेल्यावर ओबीसीचं आरक्षण कमी करा. सर्वोच्च न्यायालयात अजून निकाल प्रलंबित आहेत. थापाड्या मारण्याचं काम सरकार करते आहे. मग त्यांना काय लाज वाटत नाही का? लवकरात लवकर निकाल लावून घेतले पाहिजेत. कशाला तारीख पे तारीख मागत आहेत?